पैठण ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था, पालखी मार्ग नव्हे मोक्ष मार्ग, जन आंदोलनाचा डॉक्टर गणेश ढवळे लिंबागणेशकर यांचा इशारा। बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातून जाणारा पैठण ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752 एकूण 67 किलोमीटर लांबीचा असून आष्टी पाटोदा मतदारसंघातून जात असून परळी येथील केशव आगाव यांच्या तिरुपती कन्स्ट्रक्शन मार्फत रस्त्याचे काम 4 ते 5 वर्षापासून चालू आहे। अजूनही पूर्णत्वास गेलेले नाही। मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पाटोदा शहर ते घुमरा पारगाव दरम्यान रंधवे वस्ती या ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भेगा पडलेल्या असून दुचाकी वाहनांचे टायर या भेगात अडकून वाहन चालकांचे नियंत्रण सुटल्याने अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे। या सुमार दर्जाच्या कामास जबाबदार कंत्राटदार तिरुपती कन्स्ट्रक्शन व या कामावर देखरेख करणारे अभियंते यांच्यावर दंडात्मक आणि प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ डॉक्टर गणेश ढवळे लिंबागणेशकर, पाटोदा तालुका कार्याध्यक्ष पत्रकार शेख जावेद, तालुकाध्यक्ष हमीद खान पठाण यांनी जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत माजी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी व अरविंद काळे प्रकल्प संचालक राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर यांना लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे। ऐकूयात डॉक्टर गणेश ढवळे यांच्याच शब्दात। बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची अत्यंत दुरावस्था आहे। पैठण ते पंढरपूर हा पालखी मार्ग मोठ्या प्रमाणात निधी खर्च करून हा रस्ता करण्यात आला। तिरुपती कन्स्ट्रक्शन मार्फत हा रस्ता करण्यात आलेला आहे। मात्र सुरुवातीपासूनच गेल्या 4-5 वर्षांपासून या रस्त्याचं काम सुरू आहे। अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम असल्यामुळं काम पूर्ण होण्याच्या अगोदरच ठिकठिकाणी भेगा पडलेल्या आहेत, खड्डे पडलेले आहेत। त्याचबरोबर गेल्या कित्येक दिवसापासून आपण पाहिलं तर मळेकरवाडी असेल, त्याचबरोबर चुकळी फाटा असेल, या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी काम अर्धवट ठेवण्यात आलेलं आहे आणि हा ठेकेदार हा पळून गेलेला आहे। संबंधित प्रकरणामध्ये सामाजिक संघटना असतील, राजकीय संघटना असतील, वारंवार आंदोलन केल्यानंतर कुठंतरी थातूरमातूर कारवाई केली जाते। नियमाप्रमाणे हे ब्लॉक कट करून दर्जेदार काम करणं आवश्यक असताना सुद्धा या ठिकाणी काम केलं जात नाही। 3-4 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही संबंधित प्रकरणी हा उचलला होता तेव्हा पंकजाताई मुंडे यांनी याच रस्त्याचे फोटो नितीनजी गडकरी यांना ट्विट केले होते। त्यानंतर अनपटवाडी या ठिकाणी तो रस्ता पूर्णपणे उघडून पुन्हा नव्याने करण्यात आला होता। त्याच पद्धतीनं या ठिकाणी जो रंधवे वस्ती आहे किंवा भीमनगर जे आहे या ठिकाणी नव्याने रस्ता करण्याची आवश्यकता